नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हनुमान जयंती कशी साजरी करायची, कधी साजरी करायची, नैवेद्य कोणता दाखवायचा, या दिवशी सेवा आपल्याला कोणत्या करायचा, त्याचप्रमाणे या दिवशी गुरुवार आलेला आहे आणि पौर्णिमा तिथी देखील असल्यामुळे महासंयोग निर्माण होत आहे आणि म्हणूनच आपण या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत याविषयीची माहिती देखील पाहणार आहोत. उदय तिथीनुसार पौर्णिमा तिथी 2 एप्रिलला साजरी केली जाईल. याच दिवशी हनुमान जयंती देखील साजरी करण्यात येईल. हनुमानजींना प्रिय आहेत प्रभू श्रीराम, त्यामुळे तुम्हाला जर हनुमानजींना या दिवशी प्रसन्न करायचे असेल किंवा मनोकामना पूर्ण करायच्या असल्यास या दिवशी आवर्जून तुम्ही निरंतर राम नाम जप करू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी माता सीता आणि प्रभू श्रीराम यांची देखील आपल्याला सेवा करायची आहे. शक्य झाल्यास राम रक्षा स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे. बघा, 2 एप्रिल या दिवशी हनुमान जयंती साजरी करायची आहे. आता हनुमान जयंती बघा, हनुमान जन्मोत्सव हा सकाळी साजरा केला जातो. सूर्योदयानंतर हा साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून अंघोळ करायची आहे आणि सूर्योदय झाल्यानंतर आपल्याला हा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. जर का तुमच्या घराच्या जवळ आसपास मंदिर असेल तर तुम्ही अवश्य तिथे जा. तेल, माळ, त्यांना आवडणारी फुलं, चमेलीची पानं, चमेलीचं तेल, मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा त्यांना मोहरीचं तेल अर्पण करा, सेंदूर अर्पण करा. त्याचप्रमाणे त्यांना आवडणाऱ्या पानांची तुम्ही माळ त्यांना अर्पण करा. तर ह्या गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांना बुंदीचे लाडू अतिशय प्रिय आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही त्यांना बुंदीचे लाडू अर्पण करू शकतात. आता आपण हनुमानजींच्या फोटोची किंवा मूर्तीची घरात पूजा करत नाही, मग आपण आपल्या घराच्या जवळ असणाऱ्या मंदिराजवळ अवश्य जाऊ शकतो. ज्यांना सकाळी जाणं शक्य नसेल त्यांनी दिवसभरात केव्हाही हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेतलं तरी चालणार आहे. जाताना तुम्हाला तेल, माळ, त्यांना नैवेद्य, एक नारळ अर्पण करण्यासाठी तुम्हाला घेऊन जायचं आहे. दिव्यात घालण्यासाठी तेल घेऊन जायचं आहे. चमेलीचं तेल न्या, मोहरीचं तेल न्या. तुम्हाला त्यांना आवडणाऱ्या वस्तू घेऊन जायच्या आहेत. त्यानंतर या दिवशी आवर्जून आपल्याला काही सेवा करायची आहे. बघा, या दिवशी चैत्र पौर्णिमा देखील आहे आणि या दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील आहे आणि योगायोगाने या दिवशी गुरुवार देखील आलेला आहे. आपल्या स्वामींचा देखील हा वार आहे. आपल्या कुलदेवीचा देखील हा वार आहे. आई भगवतीचा देखील हा वार आहे आणि आपल्या स्वामींना पौर्णिमा तिथी अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपण अवश्य या दिवशी ह्या सेवा करायच्या आहे. या दिवशी आपण हनुमान मंदिरात जाऊन शक्य झाल्यास तिथे बसून हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र, त्याचप्रमाणे हनुमानजींच्या संबंधित जे स्तोत्र मंत्र असतील त्याचं पठण करू शकतात. त्याचप्रमाणे आपण राम रक्षा या दिवशी आवर्जून पठण करायचे आहे. जेवढी सेवा तुम्ही प्रभू श्रीरामचंद्र आणि माता सीता यांची करताल तेवढे हनुमान आपल्यावर प्रसन्न होत असतात. त्यामुळे आपण या दिवशी आवर्जून श्रीराम श्रीराम, जय राम श्रीराम, जय जय राम आपण अवश्य म्हणायचं आहे. आपण 11 वेळा मारुती स्तोत्र म्हणू शकतो. आपण संकल्प करून घरात हनुमान चालिसाचं पाठ करू शकतो. आपण घरात देखील हनुमान चालिसा, हनुमान अष्टक, संकट मोचन हनुमान अष्टक स्तोत्र या गोष्टींचं पठण आपल्याला करायचं आहे. त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथी असल्यामुळे आपल्याला आई भगवतीची सेवा करायची आहे. कुंकुमार्चन तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला या दिवशी आपल्या स्वामींचा वार असल्यामुळे तुम्ही आणि पौर्णिमा असल्यामुळे तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ देखील तुम्ही करू शकतात. अगदी छोट्या छोट्या ज्या सेवा आहेत आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेल्या आहेत, या सेवा आपल्याला करायच्या आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपण ज्या सेवा करतो त्या सेवा या दिवशी करा. गुरुवार असल्यामुळे ज्या सेवा करतो त्या सेवा करा आणि हनुमानजींना ज्या सेवा आवडतात त्या सेवा आपण या दिवशी करायच्या आहे. बघा, अतिशय पवित्र असा हा दिवस आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा दिवस आहे, कारण या दिवशी पौर्णिमा देखील आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याकडनं होईल तेवढी सेवा आपण करायची आहे. बघा, जेवढं तुम्ही कराल तेवढं कमीच आहे. जी काही सेवा करताल ती पूर्ण भक्तिभावाने करा, पूर्ण श्रद्धेने करा. नक्कीच तुम्ही केलेल्या सेवेचं या दिवशी तुम्हाला फळ हे मिळणार आहे. बघा, पौराणिक श्रद्धेनुसार हनुमान हे भगवान शिवाचे रुद्राक्ष अवतार मानले जातात, जे धर्माचे रक्षण करण्यासाठी वानराच्या रूपात पृथ्वीवर अवतरलेत. त्यांचे जीवन या सत्याची साक्ष आहे की जेव्हा भक्ती आणि समर्पणाची शक्तीशी सांगड घातली जाते तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होते. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो.
हनुमान जयंतीचा पवित्र सण चैत्र पौर्णिमेला साजरा केला जातो. आणि पहा तुम्ही या दिवशी हनुमान चालीसा बरोबर सुंदरकांड आणि बजरंग बाण यांचं देखील पठण करू शकतात. ज्यांना उपवास करायचा असेल त्यांनी उपवास केला तरी चालेल आणि संध्याकाळी प्रसादाचे वाटप करून तुम्ही त्याचं सेवन देखील करू शकतात. मंदिरामध्ये भजन, कीर्तन, अखंड पठण आणि विशेष आरतीचं नियोजन केलेलं असतं. त्यामध्ये देखील तुम्ही सहभागी होऊ शकतात. त्याचप्रमाणे आपण आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी या दिवशी आपल्याला अवश्य असलेले उपाय देखील आपण करू शकतो. या दिवशी आपण आपल्या प्रगतीसाठी, आपल्यात निगेटिव्ह ऊर्जा असेल, आपल्यात काही वाद असतील, बघा आपल्याच घरातल्या काही गोष्टींमुळे, आपल्याच घरातील वादामुळे आपल्या घरातील लोकांना त्रास होत असतो. हे त्रास दूर करण्यासाठी या दिवशी आपण आवर्जून होईल तेवढी हनुमानजींची सेवा करायची आहे. त्या स्तोत्राचं मंत्राचं आपण या दिवशी आवर्जून पठण करायचं आहे. धन्यवाद.